अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खून प्रकाराचा गुन्हे शाखेने अवघ्या 6 तासात उलगडा करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे। 25 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या या घटनेत शुभम किशोर ठाकरे यांच्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे तातडीने हलवली। प्राथमिक तपासात मृतक व आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। गुन्हे शाखेचे पथक आणि राजापेठ पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास सुरू ठेवला। आरोपीच्या हालचालीचा मागोवा घेत विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर अवघ्या 6 तासाच्या आत आरोपीला ठाव ठिकाणा लागून तिवसा येथे मूळ रहिवासी असलेला हल्ली स्वास्तिक नगरात भाड्याने राहणारा 41 वर्षीय अनुप दीपक पांडे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने जुन्या भांडणाच्या रागातून मृतकावर धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली आहे। घटनेनंतर राजापेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आरोपीवर यापूर्वीही तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे।